कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात, पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रेमुळे शिवमय वातावरण, कोल्हापूरमध्ये उड्डाणपुलासह विविध कामांच्या 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्वतः मान्यता आणि कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीलाही तत्वतः मान्यता. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरात शिवजयंतीच्या निमित्तानं अनेक देखावे सादर करण्यात आले होते. तसंच व्याख्यानं आणि अन्य प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषी मिरवणुका निघाल्या. पन्हाळगडावर झालेल्या जय शिवाजी जय भारत या पदयात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना 3000 शिवप्रेमींनी अभिवादन केलं. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं ही राज्यव्यापी पदयात्रा आयोजित केली होती. कोल्हापूर शहरातील उड्डाणपूल आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना गडकरी यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा आढावा घेतला. कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. क्रीडा गणवेश दर्जा, क्रीडा मार्गदर्शक मानधन, प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ आदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना जिल्ह्यातील क्रीडा जगताचा त्यांनी आढावा घेतला. पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यकतेनुसार नव्याने कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूरमध्ये फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं भरणे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 38,000 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तर 24,600 लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण नुकतंच करण्यात आलं. 2018च्या सर्वेक्षणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्यात 70,000 घरकुलं मंजूर आहेत. यातील 38,000 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तर 24,600 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. प्रस्तावित इमारतीमध्ये केंद्रीय रोजगार कक्ष, कौशल्य विकास कक्ष, संशोधन आणि विकास कक्ष, संस्थात्मक नवोन्मेष मंडळ, सेमिनार कक्ष, परिषद सभागृह इत्यादी कक्षांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 17 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग मोहीम सुरू आहे. या 100 दिवसांच्या क्षयरोग मोहिमेच्या पडताळणीसाठी केंद्रीय पथकानं भेट देऊन आढावा घेतला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 ऊस तोड कामगारांच्या प्रस्तावांना झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव सानुग्रह अनुदानासाठी ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. इचलकरंजी इथल्या शिवनाकवाडीत यात्रेतील महाप्रसादातून सुमारे 500 नागरिकांना विषबाधा झाली. कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच हवामानात प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारी महिन्यातच लागली आहे. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.